नमस्कार मित्रांनो, मंजिल विथ अमोल खोत मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक स्टडी करत आहोत. त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात इंटरनॅशनल रिलेशन्स, म्हणजे IR थोडक्यात. तर मित्रांनो, एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की जर तुम्ही आगामी डिपार्टमेंटल PA साठी आपण जे आता स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं हे लक्षात आलं पाहिजे की IR वर जास्तीत जास्त फोकस कशाचा आहे. मित्रांनो, जेव्हा आपण प्रिव्हियस इयर आपण बघतो 2017चा पेपर आणि 21चा पेपर, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही PYQ स्टडी करता त्याच्यामध्ये आपलं हे जाणून येईल की IR स्टडी करत असताना तुम्हाला थोडंसं करंट अफेअर्सचा पण जास्त इश्यू माहिती पाहिजे. आता प्रॉब्लेम काय येतो की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला चालू करता किंवा तुम्ही एखादं गाईड वाचता जे तुम्हाला डिपार्टमेंट PSI ला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं की आता आपलं मंजिल अकॅडमीचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अपडेट पण केलेल्या आहेत. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचं वाचन पण तेवढं परिपूर्ण पाहिजे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की भारताचे शेजारील देशाशी असले संबंध हे बऱ्याच वेळा तुम्हाला पेपर जे आपण वृत्तपत्र म्हणतो त्यात तुम्हाला वाचनाचा एक महत्वाचा मुद्दा आढळून येईल. तर सांगायचा उद्देश असा आहे की जेव्हा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करंट अफेअर्स मधनं करता, म्हणजे जो आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो चालू घडामोडी, त्याच्यामधनं बराचसा कंटेंट IRचा कव्हर होऊन जाणार आहे. पण जेव्हा आपण PYQ स्टडी करतो तर DPSI साठी तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की थोडंसं IR स्टडी करत असताना तुम्हाला भारताच्या शेजारी जे देश आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याला 7 ते 8 देशांचा स्टडी करायचा आहे. मित्रांनो, मला सांगा, जेव्हा आपण असं स्टडी करत असतो तेव्हा बरेच देश असतात आणि जेव्हा तुम्ही वृत्तपत्र वाचन करत असता त्याच्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी येत असतात. मग असं होतं की कुठला देश महत्वाचा आहे, मग तो बांगलादेश आहे की भूटान आहे की श्रीलंका आहे की म्यानमार आहे की पाकिस्तान आहे की चीन आहे की अफगाणिस्तान. मग आपण हे स्टडी करत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या माहिती पाहिजेत की जेव्हा जेव्हा वृत्तपत्रामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या मासिकामध्ये जेव्हा या 7 देशांमधला कोणता देश आला, तुमचं टार्गेट तिथं फोकस झाला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अप्रोच डेव्हलप करता तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण एखादी बातमी वाचतो ती आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची असणार आहे. ठीक आहे, तर आपला आजचं लेक्चर थोडंसं मी याच्यावर फोकस करेन की PSI साठी, डिपार्टमेंटल PSI साठी आपल्याला कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय. तर भारताकडचे जे जवळचे शेजारी देश आहेत त्यांचे भारताचे संबंध कसे आहेत, मग ते पूर्वी कसे होते, आता कसे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की चाणक्याच्या वाक्यामध्ये नेहमी सांगता येईल की प्रत्येक देश किंवा एक देश दुसऱ्या देशाबरोबर कधीही मित्र किंवा शत्रू नसतो. तर प्रत्येक देश आपापल्या सोयीनुसार त्या देशाशी वागत असतो. तेच आपल्याला स्टडी करायचंय की नेमकं भारत इतर 7 देशांबरोबर कसा अप्रोच डेव्हलप करतो. आणि मित्रांनो, चालू घडामोडी सेक्शन मध्ये आपण हे पण स्टडी करणार आहोत की भारताबरोबर जे बाहेरचे देश आहेत, जसे की आता बघा परवाच एक आहे की मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर होते. आता आपल्याला इतका फ्रान्स महत्वाचा नाहीये, पण जेव्हा फ्रान्स आणि भारत जेव्हा एकमेकांबरोबर काही संबंध डेव्हलप करत असतात तेव्हा थोडासा आपल्याला त्याचा पण अभ्यास करावा लागेल. तर तो तुमचा कंटेंट मी तुम्हाला चालू घडामोडीला सांगेन. पण आपल्याला आजचा फोकस काय असणार आहे की इंडियाज नेबरहुड पॉलिसी, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय आपण म्हणणार आहे की इंडियाज नेबरहुड पॉलिसी, म्हणजे भारताचे शेजारी राष्ट्रांबरोबर जे संबंध आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. मग आपण बघा इंडियाज फॉरेन पॉलिसी. आता एक जर सांगायचं म्हणलं तर फॉरेन पॉलिसी खूप जास्त वास्ट विषय. तर जेव्हा बऱ्याच मोठ्या मोठ्या जे एक्झाम्स आहेत, जसं की UPSC आहे किंवा अजून कुठल्या मोठ्या एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये IR नावाचा खूप मोठा सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच कंट्री बरोबर, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज इंडिया जगातल्या 56 देशांबरोबर चांगला व्यापार करतो, म्हणजे चांगलं भागीदारी आहे. याचा अर्थ असा आहे का की आपण 56 देशाबरोबरच संबंध डेव्हलप करायचे किंवा आपल्याला अभ्यासायचे? अजिबात नाही. आपल्या सिलेबसला फक्त असं आहे की भारत आणि शेजारकडचे देश, म्हणजे भारत आणि इंडिया आणि त्याचं नेबरहुड पॉलिसी. ठीक आहे, तर परराष्ट्र धोरणामध्ये आपलं हे स्टडी करावं लागेल की जे जे मोठे मोठे देश आहेत ते आपलं स्थान निश्चित करण्यासाठी किंवा आपलं भौगोलिक स्थान सांगण्यासाठी काहीतरी दबाव यंत्रण करत असतात. मग ते अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल. आता नेहमी तुम्ही काहीतरी पेपरमध्ये वाचत असता. तर भारताची पॉलिसी अशी असणार आहे की हे सगळं चाललेलं आहे पण आपण गप्प बसायचं आहे का? नाही. काही वेळा आपल्या विरोधात गोष्टी घडत असतात तेव्हा आपल्याला प्रतिकार पण करता आला पाहिजे आणि काही वेळा आपल्याला आपलं कौतुक पण होत असतं तेव्हा आपल्याला बाकीच्यांचे भाव पण मिळवले पाहिजे. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो मित्रांनो, आपण 1 बाय 1 आज याचा उलगडा करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जसं आपले सुरुवातीचे लेक्चर असणार आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये काय स्टडी करणार आहोत. तर आपला पूर्ण एक लेआउट पाहिजे की नेमकं IR मध्ये काय येतं, आपला फोकस काय पाहिजे आणि एक्झाम ओरिएंटेड अप्रोच काय पाहिजे. कारण IR असा विषय आहे मित्रांनो, म्हणजे परराष्ट्र धोरण किंवा संबंध असा विषय आहे, तुम्ही वाचाल तेवढं कमी असणार आहे. सो सांगण्याचा उद्देश एवढा आहे की तुम्ही थोडंसं लिमिटेड मध्ये आणि चांगल्या प्रकारे आपण त्याचा स्टडी करूया. ठीक आहे मित्रांनो. सो बघा, फॉरेन पॉलिसी जो आपला असा विषय असणार आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त महत्वाचं काय करणार आहोत की इंडिया, म्हणजे आपला देश जो भारत आहे,
त्या संदर्भात कुठले देश महत्वाचे आहेत? कारण जगामध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी फक्त देश असून फायदा आहे का? नाही. त्या देशानं परस्पर दुसऱ्या देशांबरोबर शेजारी असतील किंवा युरोपियन असतील किंवा अमेरिकन असतील किंवा साऊथ एशियन असतील या इतर देशांबरोबर व्यापार केला पाहिजे. मग देश जगणार कधी? तेव्हा तो व्यापार करेल तेव्हा. ठीक आहे. तर आता बघा, परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय? तर असं सांगता येईल आपल्याला की परराष्ट्र धोरण प्रत्येक राज्य आपणास इष्ट असलेले वर्तन इतर राज्यांनी करावे. म्हणजेच काय इष्ट? बघा, आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की ज्या गोष्टी काही चांगल्या आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या पण आहेत. फॉर एक्झाम्पल, भारत नेहमी सांगत असतं की इंडियामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, कारण तेवढं मार्केट इंडियामध्ये आहे. सो ज्या गोष्टी इष्ट आहेत, ज्या गोष्टी पटणाऱ्या आहेत, ज्या गोष्टी चांगल्या आहेत, त्याच्यात तुम्हाला सांगितलं पाहिजे की आमच्याकडे या गोष्टी चांगल्या आहेत. अदरवाईज दुसऱ्या देशांना कळणार कसं? बघा, मीडिया एक काही गोष्टी सांगत असतो, पण तुम्हाला थोडंसं सांगता पण आलं पाहिजे. ठीक आहे. तसंच यासाठी आपल्या मर्यादित प्रभावांचा विविध स्वरूपात वापर करून त्या राज्यातील राज्यकर्त्याचे मन वळवणे. म्हणजेच काय? आता बघा, प्रत्येक देश म्हणलं की त्याच्यामध्ये स्त्रोत, संसाधनं किंवा त्याला आपण काय म्हणतो तर संसाधनं काही लिमिटेड स्वरूपात असतात. आज भारतामध्ये मुबलक प्रमाणात काही वस्तू आहेत किंवा काही नसतील, पण ज्या वस्तू आपल्याकडे प्रमाणात आहेत त्याचा कमीत कमी किंवा चांगला इफेक्टिव्ह वापर करून आपण दुसऱ्या देशांना सांगितलं पाहिजे की या गोष्टी आमच्याकडे आहेत. जसं की इंडिया फॉर एक्झाम्पल असं नेहमी सांगतं की शेती संदर्भात काही पण असू देत किंवा कृषी संदर्भात काही पण असेल तर इंडिया इज द बेस्ट ऑप्शन. आजकाल इंडिया जसं की बाहेरनं आपण पेट्रोल इम्पोर्ट करतो आणि आपण रिफायनरी करतो, आपण त्याचं काय करतो? शुद्धीकरण करतो. सो जगाला सांगावं लागेल की या गोष्टी आमच्याकडे आहेत, आमच्याकडे लक्ष द्या. म्हणून आपण जागतिक लेवलला नेहमी परिषदा होतात त्यावेळी पंतप्रधान मोदी जे आहेत ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात किंवा त्यांचे काही सहकारी आहेत जसं की कोणती मंत्री असतील. सो मग ते जाऊन काय सांगत असतात की बाबा इंडिया पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं जीडीपी असणार आहे. तुम्ही आता बऱ्याच वेळा हा शब्द ऐकता जीडीपी नेमकं काही आहे? सो जीडीपी म्हणजे भारताची मोठी अर्थव्यवस्था. भारतामध्ये कुठल्या गोष्टी आहेत ज्या जगाला जास्त उपयुक्त आहेत, मग ते आमच्याकडनं घ्या. काही गोष्टी आमच्याकडे नसतील तर तुम्ही आम्हाला द्या. त्याला आपण काय म्हणतो? एक प्रकारचं काय आहे ते बार्गेनिंग पॉवर आहे. म्हणजे एक प्रकारचं काय असणार आहे ते तुमचं देवाणघेवाण असणार आहे. ज्याला आपण काय म्हणतो इंटरनॅशनल भाषेमध्ये, राजकीय भाषेमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट. आपण इकॉनॉमिक्स मध्ये काय म्हणतो? आयात निर्यात. ठीक आहे. सो आपलं हे मन वळवायचंय. आता मन वळवणे म्हणजेच काय? तर तुमचं एक त्याला दुसरा शब्द आहे मराठीमध्ये, त्याला आपण म्हणतो कूटनीती. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक मोठ्या लेवलला शब्द आहे तो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिप्लोमसी. सो हे मोदीचं तंत्र असणार आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा दुसऱ्या देशाला सांगता आलं पाहिजे की या गोष्टी महत्वाच्या आमच्याकडे आहेत तर आमच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. देन आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्यामुळे इतर राज्यांशी आपले संबंध निश्चित करण्याच्या गरजेतून त्यास आपले परराष्ट्रीय धोरण ठरवावे लागते. आता इथं मी तुम्हाला मगाशी जसं म्हणलं की कुठलाही देश स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकत नाही. प्रत्येक देशाला आपल्या शेजारील देश आहेत किंवा अजून कुठले देश आहेत जे आपल्या बरोबर व्यापार करू इच्छितात, त्यांच्यावर चांगलं काम केलं पाहिजे. मग काही देश असे नाही आहेत जसे की आता पाकिस्तान आणि चीन आहे, तर असं नेहमी वाटतं की इंडिया त्या प्रकारचा देश नाहीये, मग आपण शांत बसणार आहोत का? नाही, मग आपण पण त्याच्यावर तसंच वागतो. ठीक आहे. सो इंडियाचं नेहमी असं तंत्र असतं आणि नेहमी आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये त्याला म्हणतात की इंडिया इज अ नेशन ऑफ गांधी अँड बुद्धा. इंडिया कोणाचा देश आहे? गांधींचा आणि बुद्धांचा. मग त्यांनी जगाला काय शिकवलं? तर सत्य आणि अहिंसा. त्यामुळे इंडिया कधीच सुरुवातीला काही गोष्टी करत नाहीत. आपण समोरनं काही गोष्टी येतील तेव्हा मग आपण शांत बसू शकत नाही. आता तुम्हाला बरेचसे माहित आहे, कारगिल वॉर असेल किंवा 62चा वॉर असेल किंवा 65चं परत कारगिल युद्ध असेल जे आपण भारत पाकिस्ताननं लढलं होतं. ठीक आहे. देन धोरण या शब्दातून पूर्व नियोजनाचा अर्थ ध्वनित होतो, परंतु अंतर्गत क्षेत्रातील आर्थिक किंवा सामाजिक धोरणापेक्षा परराष्ट्रीय धोरणाचे स्वरूप वेगळे असते. बघा, इंग्लिशमध्ये एक बेस्ट शब्द आहे त्याला पॉलिसी मेकिंग. आता धोरण जो शब्द आहे तो प्रत्येक ठिकाणचा वेगळा असणार आहे. जेव्हा आपण बाहेरच्या राष्ट्रांशी किंवा राज्यांशी काही धोरणं आखतो ती धोरणं पूर्णपणे वेगळी असतील. कारण का? तर तुम्ही थोडं विचार काय करता की इंडिया थोडं पुढे गेला पाहिजे, म्हणजे आपण भारत हे पूर्ण असं गृहीत धरतो. पण जेव्हा अंतर्गत धोरणं असतात, आज समजा एक राज्य आहे, समजा महाराष्ट्र राज्य आहे आपलं. सो महाराष्ट्र राज्यानं उद्या गुजरात राज्याबरोबर काहीतरी करार करायचा असेल, हे झालं अंतर्गत धोरण. पण जेव्हा आपण मोठ्या लेवलला विचार करतो, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही मोठ्या खंडामध्ये विचार करता, आशिया आहे, युरोप आहे, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, जेव्हा तुम्ही हा विचार करता की भारत सगळ्यात मोठा देश आहे, मग तुमचं थोडं धोरण पण बदलणार आहेत ना. जेव्हा तुम्ही जगाला सांगता की आम्ही महान का आहोत, तर या गोष्टीमुळे आम्ही महान आहोत, मग ह्याच्याकडे लक्ष द्या. कळते? त्यामुळं धोरण जरी आपण असं म्हणत असू की धोरण म्हणजे काय, एक प्रकारचं प्री प्लॅनिंग आहे, म्हणजे पूर्व नियोजन आहे. काही गोष्टी पुढे येणाऱ्या काळामध्ये करायच्या आहेत, त्यासाठी मला आता लेआउट आखायला पाहिजे, मला आराखडा आखायला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो.
ठीक आहे. त्यामुळं परराष्ट्र धोरण म्हणलं किंवा भारत आणि त्याच्या बरोबरचे बाकीचे राष्ट्र आहेत. परराष्ट्र म्हणजे काय, इतर राष्ट्राबरोबर आपली धोरणं काय आहे. ठीक आहे मित्रांनो, तर थोडंसं मी आज म्हणजे थोडंसं आता मी इंट्रोडक्शन केलेलं आहे की नेमकं परराष्ट्र धोरण म्हणजे काय. पण बघा याच्यामध्ये वाचलं तितकं कमी आहे. आपल्याला जी आपली एक्झाम आहे डिपार्टमेंटल पीएस आहे त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण डेफिनेटली करायची. क्लिअर. देन आता परराष्ट्र धोरणाचे काही निर्धारक घटक आहेत. ठीक आहे, ऍक्च्युअली निर्धारक आहे. आता बघा एक गोष्ट महत्वाची आहे की परराष्ट्र धोरण आपण जेव्हा स्टडी करत असतो तेव्हा काही घटक महत्वाचे असतात. आता निर्धारक काय आहेत की परराष्ट्र धोरण तेच का करायचं किंवा यासाठीच का करायचं, त्यासाठी काहीतरी घटक आहे. आता हे घटक अभ्यास करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो याचा ऍक्च्युअल पार्ट तुम्हाला अभ्यासाला थोडं करावं लागेल, पण याच्यावर इतके क्वेश्चन नाही येणार. पण जेव्हा तुम्ही परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करता, जेव्हा तुम्ही परराष्ट्र संबंधाचा अभ्यास करता, देन यू शुड नो की तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं परराष्ट्र धोरणामध्ये घटक कोणते कोणते आणि इंडियानं करणं का गरजेचं आहे. आपण जर परराष्ट्र धोरण केली नाही तर त्याचा काय प्रभाव पडेल, त्याचा काय इम्पॅक्ट पडेल, त्या गोष्टी आपण सुरुवातीला करूया. ठीक आहे. सो मित्रांनो बघा परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक कुठले आहेत, तर घटक काय सांगायचे आहेत बघा. एक गोष्ट लक्षात घ्या की निर्धारक घटक म्हणजे काय की परराष्ट्र धोरण करण्याची गरज काय आहे त्यासाठी घटक कुठले. एक घटक बघा, जर आपण परराष्ट्र धोरण केलं नाही, मला सांगा उद्या कोणताही देश आपल्यावर काय करेल, आक्रमण करेल की नाही. म्हणजे घटक कोणते असणार आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं घटक आहे बघा, काय घटक आहे, देशाच्या सीमांचे आणि देशवासियांचे रक्षण. कळते का. मग असा विचार उलटा करायचा. काय विचार करायचा, जर समजा आपलं परराष्ट्र धोरण चांगलं नसेल तर उद्या कोणी आक्रमण करेल ना. म्हणून आपली फॉरेन पॉलिसी जबरदस्त पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कशासाठी पाहिजे, घटक कोणते आहेत, तर आपल्याला आपल्या ज्या बाउंड्री आहेत, जेव्हा तुम्ही भारताचा मॅपचा विचार करता, ठीक आहे बघा थोडंसं मी रफ मध्ये जर नॉट टू द स्केल काढलं तर मला असं सांगता येईल की आपला मॅप थोडासा बघा, थोडंसं मी रफ स्केल मध्ये काढतो. ठीक आहे. आता हा तुमचा रफ स्केल आहे. तर जेव्हा तुम्ही बघा इथे काय सांगितलेलं आहे, सीमांचे आणि देशाचे रक्षण. तुम्ही सीमा ज्यावेळी रक्षण करता, तुम्ही सिक्युअर करता, आता आपले बरेचसे मिलिटरी इथं तैनात असते, सीमाचं रक्षण करता, ऑटोमॅटिकली तुम्ही देशवासियांचं रक्षण करत आहात की नाही. त्यासाठी आपल्याकडे डिफेन्स सिस्टीम आहे, आपल्याकडे संरक्षण व्यवस्था आहे. ठीक आहे. जगातली 3 नंबरची आर्मी आपल्याकडे आहे, जगातली 2 नंबरची नेव्ही आपल्याकडे आहे, जगातले टॉपचे मिसाईल सध्या आपण वापरतो जे आपल्या इंटरकॉन्टिनेंटल असतात, म्हणजे आपण 7 ते 8 हजार किलोमीटर पल्ल्यावर आपण डागू शकतो. हे जगाला सांगावं लागेल की आम्ही शांत बसणार नाही, आणि एक प्रकार सिग्नल पण असतो. सो रक्षण करावं लागेल की नाही. सेकंड, देशाची सुरक्षितता तसेच अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था टिकवणे. बघा एक एक पॉइंट आपण क्लिअर करूया. घटक कोणते आहेत, पहिलं काय आहे तर मला रक्षण करावं लागेल ना. मग मी थोडं सोप्या भाषेमध्ये काय म्हणतो, एक म्हणजे मला रक्षण किंवा दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणेन मी सुरक्षा, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. देश सुरक्षित तर आपले लोक सुरक्षित, लोक सुरक्षित तर मग थोडंसं बाकीच्या सामाजिक व्यवस्था वगैरे क्लिअर होऊन जातील. सेकंड काय आहे, देशाची सुरक्षितता तसेच महत्वाचं भर कशावर आहे, अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या, आपण त्याला काय म्हणू शकतो, एकमेकांच्या जुळ्या बहिणी आहेत. जर तुमची अर्थव्यवस्था चांगली असेल, जर त्या देशामध्ये मुबलक प्रमाणात पैसा असेल तर डेफिनेटली राज्यव्यवस्था पण चांगली असणार आहे. देश चालवण्यासाठी पैसा लागतो मित्रांनो, त्यासाठी अर्थव्यवस्था जबरदस्त पाहिजे. पोकळ अर्थव्यवस्था असेल तर अजिबात देश चालवू शकत नाही. त्यामुळे हे पण महत्वाचं आहे. हा तुमचा दुसरा घटक असणार आहे. तिसरा घटक काय आहे, योगक्षेम राष्ट्रीय उत्पन्नात. बघा व्हेरी इम्पॉर्टंट, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, जनतेची आर्थिक उन्नती. जर आपण तुमचं परराष्ट्र धोरण केलेच नाही तर तुमचा देश सुरक्षित राहील नाही, राज्य सुरक्षित राहील नाही, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल का, अजिबात नाही. आता सांगण्याचा मुद्दा कुठला आहे की घटक कोणता असणार इथं मेन, तुमचा व्यापार. व्यापार चांगला केला, काही वस्तू आपण आयात करू, काही वस्तू आपण निर्यात करू, मग काही लोकांच्या पदरी पैसे पडतील, काही लोक श्रीमंत होतील, काही लोकांच्या म्हणजे जीडीपी वाढेल, आपलं राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल. आणि तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न इकॉनॉमिक्सला केलेलं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हे माहिती पाहिजे की जेव्हा लोक किंवा आपले देशवासी आहेत त्या सगळ्यांच्याकडे जेव्हा काही प्रमाणात मुबलक पैसे येतात, जेव्हा देशामधले उद्योगधंदे चांगल्या प्रमाणात चालतात, प्रत्येकाकडे काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे, काही स्किल आहे, कौशल्य आहे, डेफिनेटली तुमच्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे की नाही, बरोबर. देन पुढचं काय आहे या ठिकाणी बघा, चौथा पॉइंट, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवणे. आता हा खूप मोठा पॉइंट आहे मित्रांनो. जेव्हा काही गोष्टी होत असतात तेव्हा इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला अस्तित्व निर्माण करावं लागतं. दॅट इज कॉल्ड एज स्टेटस बिल्डिंग. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, स्टेटस दाखवावं लागतो की नाही. जेव्हा प्रत्येक देश आपापल्या काहीतरी मिलिटरीची एक्सरसाइज करतायत, आंतरराष्ट्रीय लेवलला काहीतरी सांगतायत की आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत, तेव्हा आपल्याला पण हे कर्तव्य असतं की त्यांना सांगावं लागतं की आमच्याकडे गोष्टी आहेत आणि प्रतिष्ठा मिळत जाते की नाही. तुम्ही आता बघत असाल
थोडंसं आधीच्या काळामध्ये म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पासून तुमचं फॉरेन पॉलिसी जरा डेव्हलप झालेली आहे. जेव्हा आपण हा कालखंड बघूया, जे आपण 1996चा कालखंड आहे की जेव्हा तुमचे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण थोडंसं मी एक्झॅक्टली सांगेन 1998 पासून आपली थोडंसं जे मी हा जो पॉईंट मी सांगेन प्रतिष्ठा मिळालेली आपल्याला. 1998ला तुमचं प्रॉपर पोखरण झाले की नाही, 1999ला कारगिल वॉर झाला की नाही, त्यावेळी देशाला कळालं की यार भारतानं 2दा पोखरण चाचणी केलेली आहे. आपण एकदा कधी केली होती इंदिरा गांधीच्या काळामध्ये 74 साली, आणि एकदा कधी केली होती आपण 98-99 साली केली होती. सांगण्याचा उद्देश काय आहे, जेव्हा इतर देश करतायत ना, मग त्यावेळी त्यांना सांगावं लागतं की आम्ही पण गप्प असणार नाही, आमच्याकडे पण ते टेक्नॉलॉजी आहे. पोखरण तुम्हाला माहिती पण आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. सो प्रतिष्ठा मिळवणे हे खूप जास्त इम्पॉर्टंट सध्या असणार आहे. बाकी बरेच देश मिळवतात, मग इंडिया त्यामध्ये माग नाहीये, ठीक आहे. आपल्या विचारसरणीचा प्रसार करणे ही खूप जास्त महत्वाचं आहे. आता प्रॉब्लेम काय बघा, मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं प्रत्येक देशाचं आपापली विचारसरणी असणार आहे. काही देश आहेत जे भांडवलशाहीला मानतात, काही देश आहेत ते साम्यवादाला मानतात, काही देश आहेत ते समाजवादाला मानतात. पण मी असं म्हणतोय की आपली विचारसरणी आहे ना, आज भारत काय आहे, तुम्ही जेव्हा उद्देश पत्रिका वाचता, प्रिएम्बल वाचता संविधानामध्ये, त्यात दिलेलं आहे की भारत हा समाजवादी देश आहे. समाजवादी म्हणजे आम्ही सामाजिक घटकांच्या बरोबर चालत असतो. वी आर फोकसिंग ऑन द वेलफेअर स्टेट. आम्ही कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात येते का? कल्याणकारी म्हणजे काय, आम्ही तळागाळात लोकांपर्यंत एखादी योजना पोहोचवतो, हे टार्गेट आमचं असणार आहे. मग समाजवादी व्यवस्था निर्माण करणे, तसंच विचारसरणी प्रत्येकाची काहीतरी असणार आहे. मग काही देश आपल्या बरोबर काम करतात, त्यांना असं वाटतं की आपली विचारसरणी एकमेकाशी जुळत आहे, ते आपल्यावर काम करतात. ज्यांना असं वाटतं की विचारसरणी जुळत नाहीये, ते मग 50% किंवा 30% काम करत असतात. पण परिपूर्ण देश कोणताच नसतो. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारण स्टडी करत आहात तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, कोणताच देश परिपूर्ण नाहीये. असं असतं तर त्याच्याकडनं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतात जगात. पण काही गोष्टी इंडियात पण चांगल्या आहेत, काही गोष्टी अमेरिकेत चांगल्या आहेत, काही गोष्टी फ्रान्समध्ये आहेत, काही गोष्टी इंग्लंडमध्ये आहेत. सो ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या करून घ्या, त्या तुमच्याकडे घ्या. लक्षात येते का? देन पुढं लास्ट पॉईंट काय आहे, वरील सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी सत्ता संपादन करणे. बघा, एक शब्द आहे पॉवर, आणि हे खूप जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे. आता एक आंतरराष्ट्रीय लेवलला एक विचारवंत आहे, त्याचं एक वाक्य आहे की पॉवर ऑलवेज करप्ट्स. वाक्य काय आहे? पॉवर ऑलवेज करप्ट्स. म्हणजे ज्याच्याकडे सत्ता येईल तो नेहमी काय होतो? करप्ट होतो की नाही? तुम्ही आता पेपरमध्ये वाचता बऱ्याचशा गोष्टी, पॉवर आले की करप्शन येतं, ठीक आहे. किंवा असं एक असतं ना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, बळी तो कानपिळी, म्हणजे माइट इज राईट, बरोबर. दुसरं एक वाक्य काय आहे? माइट इज राईट, म्हणजे बळी तो कानपिळी. ज्याच्याकडे जास्त पॉवर आहे तो दुसऱ्याला टोटवून सांगणार की माझंच बरोबर आहे. मग हे येण्यासाठी तुमच्याकडं सत्ता पण असली पाहिजे की नाही? सो म्हणून बघा, आता प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे आपल्या देशामध्ये, आपण लोकशाही प्रथा म्हणजे लोकशाही आपली सिस्टम राबवतो, आपली लोकशाही प्रणाली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक देशाची आपापली काहीतरी फॉरेन पॉलिसी असते. आज इंडियामध्ये ही प्रणाली आहे, उद्या आता बांगलादेशमध्ये वेगळी असेल, भूटानमध्ये वेगळी आहे, श्रीलंकेमध्ये वेगळी आहे. पण एक लक्षात घ्या, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे बळ आहे, तोच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपला ठसा उमटेल, बरोबर की नाही? सो हे सगळे निर्धारक घटक आहेत. या घटकांच्यामुळं एक परिपूर्ण, मी असं नाही म्हणणार की 100% चांगली, पण ऍटलिस्ट इतकी चांगली पाहिजे की तुमच्या देशाच्या लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही सध्या सुरक्षित आहोत, आम्हाला आमची फॉरेन पॉलिसी आवडते, आम्हाला आमचं परराष्ट्र धोरण चांगलं वाटते. हे ज्यावेळी लोकांना कळेल, हे ज्यावेळी लोकांना उमगेल, तर त्यांना कळणार आहे की यार सध्याचं जे सरकार आहे ते चांगल्या गोष्टी करते, ठीक आहे. या आपल्याला आपण घटक बघितलेले आहेत. अगेन थोडासा थेरोटिकल पार्ट आहे, काही गोष्टी मी थोडा एक्स्ट्रा पण सांगितल्या असतील, जसं की मी पोखरण वगैरे सांगितलं. पण घटक स्टडी करत असताना तुम्हाला हे फोकस याच्यावर केला पाहिजे. काही घटक आधी प्री प्लॅन नसतात, काही घटक फॉरेन पॉलिसी करत असताना डेव्हलप होतात, बरोबर की नाही? काही घटक विकसित होणार आहेत, काही घटक ऑलरेडी सेट आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. येस, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. आता मला सांगा, परराष्ट्र धोरण हा काय 10 वर्षाचा मुद्दा आहे का? किंवा हे आपण 15 वर्षापासून करतोय का? अजिबात नाही. आपण याच्या आधी पण करायचो, पण तेव्हा आपण पारतंत्र्यामध्ये होतो. वी वर अंडर रूल. कोणाच्या रूल मध्ये होतो आपण? ब्रिटिशांच्या रूल मध्ये होतो. पण जेव्हा आपण आपला अभ्यास करत असताना तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की 1947 पासून आपलं काहीतरी धोरण बदलत आहे की नाही, आणि धोरण बदलण्यासाठी कुठले घटक कारणीभूत आहेत ते आपण बघितलेलं मगाशी. मग सांगण्याचा उद्देश काय आहे की आपली वाटचाल कशी आहे, आपण सुरुवातीला कशावर फोकस करायचो, हळूहळू आपण आता काय फोकस करतोय. त्यामुळे परराष्ट्र धोरण गेल्या 10 वर्षामध्ये जे होतं ते आता असेल असं नाहीये. कारण प्रत्येक 10 वर्षानंतर, प्रत्येक 5 वर्षानंतर प्रत्येक देशाची काहीतरी वाटचाल बदलत असते. काही गोष्टी आज भारताला गरजेच्या आहेत, भारत काहीतरी गोष्टी घेऊन टाकतं.
काही गोष्टी भारताला नको आहेत ते भारत मग एक्सपोर्ट करणार. हे प्रत्येकावेळी टिकेल का? नाही. सरकार बदललं, सरकारची आपली काहीतरी विचारसरणी असते आणि ते सरकार कोणतेही सरकार असू दे, मी कुठल्या सरकारला टार्गेट नाही करत, पण जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, जेव्हा तुम्ही युपीएचा काळ करत होता 2004 साली, 2004 ते 14 जे काँग्रेस सरकार होतं, युपीए 1 आणि युपीए 2, तर त्यांचं थोडंसं विचारसरणी वेगळी होती. 14 पासून ते आतापर्यंत आज तक मोदींचं सरकार आहे, त्यांची थोडी विचारसरणी वेगळी आहे. बरं, याच्या आधी कोणाचं होतं? 2004 पर्यंत वाजपेयी सरकार होतं, बरोबर की नाही? त्यांची विचारसरणी वेगळी होती. सो प्रत्येक वेळी विचारसरणी जशी वेगळी येईल तसं त्या ठिकाणी गोष्टी होणार आहेत. पण आपण एक कॉमन जर त्यातला धागा पकडला तर आपल्याला हे सांगता येईल की वाटचाल कशी आहे मित्रांनो. तर सुरुवातीला बघा, आपण आरोग्य वगैरे याच्यावर फोकस करायचो. इव्हन आता पण फोकस करतो, पण आपण नेहमी सुरुवातीला हेल्थ आपला प्रायमरी कन्सर्न असायचा. वाटचाल कशी आहे? मनुष्यबळ असायचं, जे आपण त्याला काय म्हणतो ह्युमन रिसोर्स, म्हणजे लोकांच्या बरोबर काही गोष्टी आहेत, त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, स्किल आहे, कौशल्य आहे, काही गोष्टी असतील. तंत्रज्ञान व्हेरी इम्पॉर्टंट. शिक्षण आहे, म्हणजे आरोग्य शिक्षण आपण सुरुवातीला जास्त फोकस करायचो. बघा, सध्या जर बघायला गेलं तर जास्तीत जास्त प्रमाणात तुमचं आंतरराष्ट्रीय जे मार्केट आहे ते कशावर चालतं? तेल आणि सध्या तंत्रज्ञान. ही दोन लक्षात ठेवा, ही दोन खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि डेफिनेटली अन्न का? बऱ्याच ठिकाणी भारत काय करतं? व्यापार करत असताना ज्या गोष्टी भारताकडे जास्त प्रमाणात आहेत, धान्य संपत्ती आपल्याकडे भरपूर आहे, तर आपण ते एक्सपोर्ट करतो, आपण ते निर्यात करतो. पण जरी वाटचाल बघायला गेली, सध्याच्या तुमच्या थोडंसं जर तुम्ही अपडेट केलं तर तुम्हाला हे सांगता येईल की ऑइल आणि टेक्नॉलॉजी आपण खूप प्रचंड प्रमाणात काही गोष्टी ह्या एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय. तुम्ही आता बघा, गाड्या दर 1 वर्षानं, दर 2 वर्षामध्ये काहीतरी नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत. टेक्नॉलॉजी अपग्रेड होत आहे की नाही? ऑइलचं मार्केट तर आपलं वेगळंच आहे. बघा, आता मला सांगा की आपण ऑइल थोडं एक्सपोर्ट पण करतो, पण आपण ऑइल इम्पोर्ट जास्त करतो. तुम्ही जेव्हा ह्या देशाचा विचार करता, इराण आहे, इराक आहे आणि सध्या रशिया आहे, आपण या 3 देशाकडनं खूप जास्त प्रमाणात ऑइल आयात करतो, पण भारत निर्यात पण करतो. आता प्रॉब्लेम काय माहितीये का? तेल आपण आयात करतो. का आयात करतो? आपल्याकडं तेल शुद्धीकरण कारखाने आहेत. मग आपण जे कच्चं, त्याला आपण काय म्हणतो? क्रूड ऑइल. आपण जे कच्चं तेल मागवतो त्याच्यावर पुनर्प्रक्रिया करून, त्याच्यावर शुद्धीकरण करून आपण काय करतो? तेल निर्यात पण करतो. याच्यामध्ये आपल्याला खूप सारे पैसे मिळतात. त्यामुळं तेल आणि तंत्रज्ञान ह्या दोन गोष्टी हँड इन हँड चालल्या पाहिजेत. लक्षात ठेवायचं, म्हणजे एकमेकाच्या हातामध्ये हात घालून चालल्या पाहिजेत. या दोघांशिवाय कोणत्याही राष्ट्राचा इतका जास्त तुम्हाला विकास होणार नाहीये. ह्या दोन गोष्टी पाहिजेतच आणि भारत हे पण फॉलो करतो. सो वाटचाल कशी आहे? आपण सुरुवातीला या गोष्टीवर फोकस करायचो, आजकाल आपण याच्या गोष्टीवर जास्त फोकस करतो. कोणत्या? तेल आणि तंत्रज्ञान. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आता आपण मगाशी काय म्हणलं? निर्धारक घटक. आता काय आहे? निश्चित म्हणजे फिक्स कुठले घटक करतात. बघा, जेव्हा आपण ही तयारी करत असतो तेव्हा काही गोष्टी अशा आहेत, काही घटक असे आहेत जे आपल्याला फिक्स सांगतात की तुमचं परराष्ट्र धोरण क्लिअर पाहिजे. तुम्ही तुमचा देश चालवताय, तुम्ही एक देश चालवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आपण फक्त या लेवलला अभ्यास करतोय की फक्त आपल्याला एकच पॉईंट करायचा आहे जो आपल्याला पीएसआयच्या एक्झामला लागेल तेवढाच. ठीक आहे, पण हे लक्षात घ्या की जागतिक लेवलला किती गोष्टी असू शकतात. ठीक आहे, आपल्याला तेवढ्याच मोजक्या गोष्टी करायच्या आहेत. घटक कोणते आहेत? पहिला आहे राजकीय व्यवस्था. प्रत्येक देशामधली राजकीय व्यवस्था परिपूर्ण नाही आणि करायची असेल तर तिथल्या कार्यकारी मंडळानं काय केलं पाहिजे? ते तेवढ्या चांगल्या प्रकारे हाताळलं पाहिजे. आता प्रत्येक देशामध्ये जी राजकीय व्यवस्था असते ती काहीतरी प्लस मायनस असणार आहेत. काही गोष्टी चांगल्या असतील, काही गोष्टी वाईट पण असतील. मग तेच मगाशी मी म्हणलं, चांगल्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करायच्या आहेत, वाईट गोष्टी नाही. ठीक आहे, सो घटक कोणता आहे? राजकीय व्यवस्था. हे सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे. दुसरं काय आहे? अर्थव्यवस्था. प्रत्येक देशाची आपापली अर्थव्यवस्था आहे, पण अर्थव्यवस्था चांगली असेल तर माझं धोरण पण चांगलं असेल. आज अमेरिका सारखा देश, आज जर तुम्ही टॉपच्या 5 कंट्री बघितल्या ज्याच्यामध्ये इंडिया पण आहे, पण तुम्ही सुरुवातीला जर बघितलं तर ट्रिपल-P म्हणजे एक बराच इकॉनॉमिक्स थोडेसे कन्सेप्ट वेगळे असणार आहेत. पण जागतिक लेवलला अर्थव्यवस्था बघितली, ठीक आहे, तुम्ही हा विचार करा की अमेरिका, जपान, जर्मनी यांची लोकसंख्या तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे, पण देश टॉपला आहे की नाही? जर्मनी लोकसंख्या जवळपास 7 ते 8 कोटी आहे, देश टॉपला आहे. फ्रान्स एक्झाम्पल घ्या, इटलीचं एक्झाम्पल घ्या, 5-5, 6-6 कोटीचे देश आहेत, पण जगात टॉप 5-6 मध्ये ते देश येतात. त्याचं कारण काय आहे? त्यांचं अर्थव्यवस्था. तुम्ही हे जर 4-5 देशाचा विचार केला मित्रांनो, हे खूप टॉपच्या लेवलला आहे. आणि इंडिया पण चाललेला आहे, पण त्याचा थोडासा प्रोग्रेस कमी आहे. का? आपल्याला सगळ्यांना घेऊन जावं लागेल की नाही? आपली एकट्याची लोकसंख्या किती आहे? जवळपास 2011च्या आकडेवारीनुसार आपली 121 कोटी लोकसंख्या आहे.
सो इतक्या जाती आहेत, इतकं धर्म आहेत, इतकी लोकसंख्या आहे की सगळ्यांना घेऊन जाणं म्हणजे इतकं आपलं स्पीड पण तेवढं असेल ना मग. ठीक आहे. सो अर्थव्यवस्था चांगली असणं व्हेरी इम्पॉर्टंट. देन राजकीय नेतृत्व, मगाशी जसं मी म्हणलं, प्रत्येक आपापल्या टर्म मध्ये, प्रत्येक एखाद्या कालखंडामध्ये एक सर्वोच्च व्यक्ती असतो. जेव्हा तुम्ही बघा, आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलला थोडंफार माहिती असेल, जेव्हा काही काळामध्ये काही खूप आधीच्या गोष्टी आहेत, काही जागतिक इतिहासामध्ये जर डोकावलं तर आपल्याला असं लक्षात येईल काही महत्वाच्या व्यक्ती आहेत बघा, त्यांनी आपला देश खूप मोठा पुढे आणलेला आहे. जेव्हा तुम्ही अब्राहम लिंकनचं वाक्य ऐकता, अब्राहम लिंकनचं काही वाचता, तर तुम्हाला कळेल की अमेरिका किती पुढे आलेलं आहे. जेव्हा तुम्ही हिटलरचं ऐकता तेव्हा त्यावेळी कळेल की त्या काळी जर्मनी किती टॉपला होता. म्हणजे वर्ल्ड वॉर म्हणलं, जागतिक युद्ध म्हणलं की हिटलर असं एक हे होऊन जायचं. कारण का त्याने थोडासा मोठाच एक आपल्या ह्याच्यामध्ये राजकारण ठसा उमटवला होता. जेव्हा तुम्ही इंडियाचा अभ्यास करता, काही ठिकाणी इंदिरा गांधीने आपला ठसा उमटवलेला आहे, तर काही ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकीय नेतृत्व खूप महत्वाचं असणार. काही ठिकाणी नेहरूंचं पण थोडासा बोलबाला आहे. ठीक आहे. सो मग हे करावं लागेल आपल्याला, काही ठिकाणी ह्या गोष्टी कराव्या लागतील. देशाचे भौगोलिक स्थान, आता इंडिया त्या बाबतीत खूप जास्त लकी आहे. कारण आपण जर विचार केला तर आपल्याकडे मेरीटाईम रूट म्हणजे काय, सागरी व्यापारी सीमा खूप जास्त प्रमाणात चांगल्या आहेत. आणि म्हणून आपण दरवर्षी काय करतो, जे आपले बंदरं आहेत, जे आपले मोठे मोठे बंदरं आहेत, तुमचं गुजरातच्या कांडलापासून ते बंगालच्या कोलकातापर्यंत आपल्याकडे जवळपास 13 मोठी बंदरं आहेत मित्रांनो. सो आपलं लोकेशनच जबरदस्त आहे ना. जेव्हा तुम्ही भारताचं लोकेशन बघता तर तुम्हाला हे थोडंसं लक्षात येईल की आपल्याला ही जी पूर्ण सीमा आहे बघा, ही जी पूर्ण सीमा ही काही आहे, पूर्ण सागरी सीमा आहे की नाही. आणि सागरी सीमा म्हणलं की व्यापार आला पाहिजे, त्यामुळे स्थान निश्चिती खूप जास्त महत्वाचा पार्ट असणार आहे. भौगोलिक स्थान त्याला आपण म्हणतो. आणि पुढचं काय आहे, प्रशासकीय घटक. आता फक्त मला सांगा, कार्यकारी जे मंडळ आहे म्हणजे राजकारण जे करतात, जे राजकीय व्यवस्था चालवतात, फक्त ते महत्वाचं असणार आहे का? अजिबात नाही. तुमच्या बरोबर त्या राजकीय व्यवस्थेबरोबर काही प्रशासनिक व्यवस्था पण महत्वाच्या असतात. तुमचे मोठे मोठे जे अधिकारी आहेत ते पण सांगतात, जे आपण त्याला राजदूत म्हणतो. कारण बराचसा कारभार त्या गोष्टीमध्ये पण होत असतो, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा असं होतं, काही गोष्टी पंतप्रधानांना कळायच्या आधीच या लोकांना कळलेल्या असतात. कारण जे आपले राजदूत लोक आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, अँबॅसेडर. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, काउन्सिलर. तर ही लोक मोठ्या मोठ्या देशामध्ये त्यांचं पोस्टिंग असतं, त्यांना गोष्टी आधीच माहिती असतात की आपण दुसऱ्या देशाबरोबर कसा व्यापार केला पाहिजे, आपले इंडियाची इमेज आपण कशी ठेवली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. सो घटक म्हणलं की या थोड्याशा एक 5 ते 6 घटक तुमचा फोकस आला पाहिजे. कुठून कुठं, राजकीय व्यवस्था, नेतृत्व, अर्थव्यवस्था, देशाचं भौगोलिक स्थान आणि प्रशासकीय घटक. ठीक आहे. सो हे आपण थोडंसं केलेलं आहे. देन पुढं आता जर आपण भारताचं थोडंसं बघितलं, कारण बघा लक्षात ठेवा तुमच्या अभ्यासाला हे महत्वाचं असणार आहे की जेव्हा आपण भारताबरोबरचे शेजारी राष्ट्र बघतो तर तुम्हाला एक्झॅक्टली सुरुवात भारतापासून करायची. तर तुम्हाला हे कळेल ना की भारताबरोबर बाकीच्या देश कुठले कुठले तुमच्या स्वातंत्र्यामध्ये आलेले आहेत, किंवा कुठल्या देशाची स्थापना नवीन झालेली आहे, किंवा कुठल्या देशामध्ये रिपब्लिक म्हणजे गणतंत्र आहे की लोकशाही नांदते, ह्या पण गोष्टी केल्या पाहिजेत. मग थोडंसं भारताबद्दल आपण जाणून घेऊया, जे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असणार आहे. ठीक आहे. सो का भारताच्या परराष्ट्र धोरणाची पार्श्वभूमी काय आहे, थोडं सुरुवातीला आपण असा विचार करूया की भारत सध्या आपण बघा, आता ही विकसनशील देश आपण जरी असं म्हणत असलो तरी आपण काय आहे, थोडंसं जास्त काय करतो, सध्या प्रोग्रेस करत आहोत. आता विकसनशील देश हे आपण कुणामुळे आहोत, म्हणजे कुणाच्या डेफिनेशन मध्ये येतो आपण, वर्ल्ड बँकेच्या. जी जागतिक बँक आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जे देश म्हणजे प्रगती करत आहेत, दरवर्षी त्यांचा काहीतरी विकास होतोय, अशा देशाने आपण काय म्हणायचं, विकसनशील. अविकसित नव्हे. अविकसित म्हणजे काय, जे देश काहीच काम करत नाहीत आपला विकास होण्यासाठी. आफ्रिकन देश थोडंसं अविकसित मध्ये येतात. थोडंसं आपण जर बघितलं तर बांगलादेश, तुमचा भारत आहे, श्रीलंका आहे, थोडंसं तुम्ही या साईडला गेला तर तुमचा पाकिस्तान आहे. बऱ्याच ठिकाणी विकसनशील देश आहेत कारण ते काम करत आहेत. आणि विकसित कुठले असतात, जे ऑलरेडी सेट आहेत, ज्यांच्या इथं औद्योगिकरण सेट झालेलं आहे, ज्यांनी पुष्कळ प्रमाणामध्ये आपला विकास करून घेतलेला आहे. असे कुठले देश असणार आहेत, तर ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती आली ते कुठले असणार आहेत, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, अमेरिका आहे, रशिया आहे. कळते, जपान वगैरे हे पण गोष्टी आहेत. पण आपला भारत काही आहे, विकसनशील देश आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. स्वातंत्र्य कधी मिळालं आपल्याला, 15 ऑगस्ट 1947. सगळ्यांनाच माहिती आहे. प्रजासत्ताक कधी झालो, 26 जानेवारी 1950. आता मला सांगा मित्रांनो, स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस आपण दोन वेगळे दिवस का साजरे करतो? बघा, एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय राजकारण अभ्यास करत असतो तेव्हा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या भारताला स्वातंत्र्य का मिळालं, त्यावेळी आपण ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामधून मुक्त झालो. जे आपण गुलाम होतो तिथं पुढे आपला टॅग नाही लागला. आता आपण स्वतंत्र आहोत. आता भारत स्वतः राज्य करायला निर्माण म्हणजे मोकळा झालेला आहे. तर आपण काय म्हणतो, स्वतंत्र. तिथून पुढं म्हणजे ह्या तारखेपासून
भारतावर कोणीही राज्य करू शकत नाही, आपण सर्वोच्च आहोत, दॅट्स इट. पण प्रजासत्ताक मी कधी म्हणणार, जेव्हा तुमचं संविधान प्रजेला बहाल केलेलं आहे. आपला देश कुणावर चालतो? भारताचे संविधान. कळते का? त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याच्या पलीकडे कोण नाहीये, मग त्याला आपण काय म्हणतो? प्रजासत्ताक. तुम्ही जेव्हा संविधान वाचता त्या सुरुवातीची लाईन काय माहिती आहे? आम्ही भारताचे लोक, आहे की नाही? आम्ही भारताचे लोक म्हणजे हे आपण स्वतःलाच ते वाहून घेतलेलं आहे. कळते? संविधान जरी त्या कमिटीने बनवलं असेल तर त्याचं मालक कोण आहे? आपण स्वतः आहोत. ते कुणासाठी आहे? आपला देश चालवण्यासाठी आहे मित्रांनो. म्हणून आपण हा दिवस का साजरा करतो? तर याच दिवशी आपलं संविधान पूर्णपणे अंमलात आणलेलं आहे, जनतेला वाहून घेतलेलं आहे आपण. ठीक आहे. देन आपल्या संविधानामध्ये आपण कुठल्या गोष्टी फॉलो करत असतो? एक म्हणजे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही ही तत्वे आहेत, हे सिद्धांत आहेत, हे पाळणार आहोत आणि या तत्वांचा जगात प्रसार करणार आहोत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, भारत जरीही, आता बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, तुम्हाला एक माहिती पण असेल की सध्या मुद्दा चर्चेमध्ये होता की पॅलेस्टाईन, बरोबर, एक देश आहे लहानसा. आता पॅलेस्टाईन एक देश आहे, ओके, बघा तुमच्या इथे मॅप पण आहे. पॅलेस्टाईन कुठे येतो? थोडासा या ठिकाणी येतो, ठीक आहे, या पॉइंटला. आणि समोर एक देश आहे इस्रायल नावाचा, ठीक आहे, इस्रायल. आता मला सांगा मित्रांनो, हे दोन्ही पण देश काही आहेत? हे मुस्लिम बहुल प्रांत आहेत, म्हणजे मुस्लिम त्या ठिकाणी पॉप्युलेशन जास्त आहे. बरं, दोन्ही ठिकाणी थोडंसं पंथ वेगळे आहेत, काही ठिकाणी शिया आहेत, काही ठिकाणी सुन्नी आहेत. प्रॉब्लेम काय बघा, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आपण कोणताही धर्म मानत नाही. म्हणजेच काय, आपण सर्व धर्मांचा सारखा प्रसार करतो. आपण कुठल्या धर्माला सर्वोच्च म्हणतो का? अजिबात नाही. कळते? आपल्या भारतामध्ये तुमचे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, ठीक आहे, पारसी आहेत. कळते? त्यामुळे आपण कुठल्या धर्माला एक स्पेशल ट्रीटमेंट देतो का? अजिबात नाही. आता बघा, मुद्दा सांगायचा काय आहे, आपण जेव्हा म्हणतो ना धर्मनिरपेक्ष, आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा कसा भारत हे हँडल करतो बघा. आता पॅलेस्टाईनवर कुणी अत्याचार केलेला आहे? इस्रायलनं. पॅलेस्टाईन लहान देश आहे. इस्रायलचं म्हणणं काय आहे? पॅलेस्टाईन आमचाच भाग आहे, त्यामुळे त्याला आम्ही काय करतो? आमच्यामध्ये सामील करून घेतो. त्यांचं काय म्हणणं आहे? आम्ही वेगळे आहोत, आम्हाला इस्रायलमध्ये जायचं नाहीये. आता बघा, जेव्हा हा देश वेगळा झाला त्यावेळी पहिल्यांदा भारताने सपोर्ट केला होता. भारताने काय म्हणलं होतं? आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांबरोबर सपोर्ट करत आहोत. कारण का? तुम्ही लहान देशाला बळकवू शकत नाही ना. आता याच्यामध्ये भारताने भूमिका कुठली घेतली होती? धर्मनिरपेक्ष. आपण असं म्हणलो असतो ना की भारतामध्ये मेजॉरिटी कोण आहेत? हिंदू आहेत. पॅलेस्टाईन कुठला देश आहे? मुस्लिम आहे. आपण असं करतो का? नाही. सो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. कोणत्या कोणत्या आहेत? धर्मनिरपेक्ष, ज्याला आपण काय म्हणतो? सेक्युलरिझम, समाजवादी, सोशलिझम, लोकशाही, डेमोक्रेसी, ही तत्वे फॉलो करावी लागतात. साम्राज्य विस्तार करणे हे भारताचे उद्दिष्ट अजिबात नाहीये, अजिबात नाही. आपण आपल्या बरोबर बाकी सगळ्या देशांना घेऊन जात असतो. तुम्हाला ही माहिती असेल मित्रांनो, जेव्हा जेव्हा भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये काही प्रॉब्लेम येतो, म्हणजे श्रीलंका असेल, भूटान असेल, नेपाळ असेल किंवा म्यानमार असेल, भारत सर्वात प्रथम तिथे मदत करत असतो. त्यामुळे साम्राज्य विस्तार आपण कधी डोक्यात पण नाही आणलं, ठीक आहे. पण भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी वेळेप्रसंगी भारत शस्त्र हातात घेईल हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे. आता वाजपेयीची थोडीशी पॉलिसी असणार आहे. त्याने आधीच सांगितलं होतं, पोखरण करणे म्हणजे आम्हाला काही हौस नाहीये की जगाला सांगायचं की आम्ही लय काय केलेलं आहे, अजिबात नाही. हे आम्ही का दाखवलेलं आहे की जर उद्या आमच्या विरोधात कोणी जर कुठल्या कारवाया केल्या तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही. सो इंडियाकडनं पहिल्यांदा कुठल्याच गोष्टी होत नाही, पण जेव्हा समोरून काही होतं, म्हणून बघा तुम्ही हे पण म्हणता ना, आपल्या संरक्षण व्यवस्थेचं नाव काय आहे? इंडियन डिफेन्स फोर्सेस. डिफेन्स म्हणतो की नाही? डिफेन्स म्हणजे काय? संरक्षण करणे. याच्या उलट काय असणार आहे? आक्रमण. आक्रमण म्हणजे इंग्लिशमध्ये काय? ऑफेन्स. आपण असं म्हणतो का आपल्या भारताची ऑफेन्सिव्ह सिस्टीम आहे किंवा ऑफेन्स आहे? अजिबात नाही. ऑफेन्स म्हणजे गुन्हा, ऑफेन्स म्हणजे आक्रमण. सो डिफेन्स म्हणजे काय? पहिला सुरक्षित ठेवा, सगळ्यांना चांगलं ठेवा, ठीक आहे. सो बघा, हे थोडं जास्त महत्त्वाचं असणार आहे. क्लिअर? देन पुढं थोडंसं आपण भारत विस्तार बघूया. आता भारत विस्तार करत असताना तुम्हाला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की उत्तर ते दक्षिण आणि पश्चिम ते पूर्व असा भारत कसा विभागलेला आहे, पहिली गोष्ट. देन स्थान निश्चितीमध्ये तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत की भारताचं भौगोलिक स्थान कुठं आहे, प्लस भारताचं क्षेत्रफळ किती आहे आणि भारताची लोकसंख्या किती आहे, जे आपण थोडंसं आधी पण थोडंसं विस्तार केलेली असेल किंवा आपण अभ्यासली गेलेली असेल, ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, ठीक आहे. आता मित्रांनो बघा, 2011ची आपली लोकसंख्या किती होती? थोडंसं तुम्हाला करंटचा पार्ट माहिती पाहिजे. बघा, जी 2011ची होती ती किती होती मित्रांनो? 7वी जनगणना होती टोटल. कुठून पासून? 47 पासून. आणि शृंखलेमध्ये किती होती टोटल? 15वी होती, बरोबर. आता करंटचा अपडेट काय आहे? 2021 लोकसंख्या आहे ती एकूण किती आहे? 16वी जनगणना आहे. आणि आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे
स्वातंत्र्यानंतरची कितवी असणार आहे? ती 8वी असणार आहे. पण अजूनही थोडंसं आपण पॅन्डेमिक मध्ये असल्यामुळं, त्यावेळी कोविडचा कालखंड चालू होता, त्यामुळं थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडं लेट नाही. पण आपला अभ्यास करताना आता काय अभ्यास करावा लागेल? आपल्याला 2011ची जनगणना अभ्यासावी लागेल. त्यानुसार आपल्या भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी लोक राहत आहेत. आज जगाची लोकसंख्या ऑलमोस्ट, जर तुम्ही करंटचा पार्ट बघितला तर 800 कोटी लोकसंख्या आहे. कळते? जास्त आहे. म्हणजेच प्रत्येक 7 ते 8 लोकांमध्ये एक भारतीय आहे. मग जर आपण थोडासा असा विचार केला की जर तुम्ही क्षेत्रफळ आणि भौगोलिक स्थान बघितलं किंवा लोकसंख्या जर बघितली तर भारताला जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हटलं जातं. कारण का? आपल्या देशामध्ये लोकशाही नांदते की नाही. सो इंडिया इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी, सगळ्यात मोठी लोकशाही आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. क्षेत्रफळ किती आहे? 32 लाख. बघा इथे कन्फ्युज होऊ नका. 32,87,263. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा विचार करता तेव्हा ते किती असणार आहे? 3,07,713 आहे का? 3,07,713 किती स्क्वेअर किलोमीटर, चौरस किमी आहे, माईल वगैरे नव्हे. आपण एरिया कॅल्क्युलेट करत असताना, क्षेत्रफळ करत असताना आपण काय विचार करतो? चौरस किलोमीटरचा. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता बघा, हा जर आपण पूर्ण बघितलं विस्तार, तर दक्षिणेचं टोक जे आहे आपल्याकडे, कुठलं टोक आहे आपल्याकडे? इथं कोची आहे. इथे केप कॉमरेन नावाचं एक बेट आहे. इथून पासून ते इथपर्यंत हा आपला किती विस्तार असणार आहे? 3,114. म्हणजे ही आपली लांबी किती असणार आहे? 3,114. ही दोन्ही टोक आहेत मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला टॉपचं बघा, हे आपलं टोक आहे की नाही? इथून पासून इथपर्यंत किती आहे? 3,214. ठीक आहे. इथून पासून इथपर्यंत किती आहे? पश्चिमेचा या हा पॉइंट जो एंडला आहे तो म्हणजे सर क्रिकची खाडी. आणि इकडे तुमचं कुठलं असणार आहे? अरुणाचल प्रदेश. कुठला असणार आहे बघा? किती असणार आहे? 2,933. मग जेव्हा तुम्ही विस्तार बघत आहात तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की दक्षिणेचा आणि उत्तरेचा जो विस्तार आहे हा सगळ्यात जास्त असणार आहे. कारण का? इकडे थोडासा भारताचा विस्तार कमी आहे बघा या पॉइंटला. ठीक आहे. ओके. आता याला आपण काय म्हणतो? पूर्ण दिस इज कॉल्ड एज ईशान्य भारत. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? नॉर्थ ईस्ट इंडिया. बरोबर? ईशान्य भारत म्हणतो. ओके. फक्त लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण 3,914, पश्चिम पूर्व 2,933. थोडंसं आकडेवारी करावी लागेल. कारण जेव्हा तुम्ही जर IR चा पेपर बघितला असेल जो आपला लागतो तो डिपार्टमेंट PSC साठी, त्याच्यामध्ये काही वेळा फिगर्स विचारतात. काही वेळा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तुम्हाला हे माहिती पाहिजे की जागतिक लेवलला कोणते देश आहेत महत्वाचे, त्याच्या संघटना कोणत्या आहेत. काही संघटना महत्वाच्या आहेत, त्याची स्थापना, त्याच्यामध्ये भारत देश आहे की नाही, त्याचं मुख्यालय कुठं आहे आणि सध्या ते काय काम करतात, असं आपण एक 4 ते 5 पॉईंट करायचे. मी आधीच म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास करत असताना त्याचं लिमिट तुम्हाला ठेवावं लागेल. अदरवाईज खूप गोष्टी स्टडी कराव्या लागतील. ठीक आहे. ओके. देन थोडस आपण काही फॅक्ट अँड फिगर बघूया. भूसीमा किती आहे टोटल? 15,200 किलोमीटर. आता मित्रांनो बऱ्याच वेळा अशी गल्लत होते की आपण भूसीमेला काय म्हणतो? थोडस सागरी सीमामध्ये आणतो. अजिबात नाही. भूसीमा म्हणजे टोटल ही पूर्ण तुमची सीमा आहे जमिनीची. ही किती असणार आहे? टोटल 15,200 असणार आहे. समुद्र किनारा किती आहे? 7,517. म्हणजे कुठून समुद्र किनारा असणार आहे? जर मी थोडासा बघा हायलाइट करतो, मी कलर वेगळा घेतो. मित्रांनो बघा, या पॉइंट पासून तुमचं कुठलं असणार आहे? समुद्र किनारा. बघा इथून म्हणजे गुजरातचं मी जर बघितलं तर हे गुजरात झालं. बरोबर? लक्ष द्या व्यवस्थित. हे झालं तुमचं महाराष्ट्र. ओके. थोडासा जर मी मॅप इकडे याच्यामध्ये घेतला तर हे झालं गोवा, हे झालं कर्नाटक, हे झालं केरळ. बरोबर? लक्षात ठेवा ही तुमची काय आहे? सागरी सीमा आहे. किती आहे सागरी सीमा? 7,517. कळतंय? किलोमीटर मध्ये आहे. म्हणजे इथून पासून ते इथपर्यंत. कुठं सीमा कुठपर्यंत असणार? इथपर्यंत असणार आहे. ठीक आहे. देन या साईडला बघा, आता इकडं आहे तमिळनाडू. बरोबर? इकडं आहे आंध्र प्रदेश. AP मी लिहितो शॉर्ट मध्ये आंध्र प्रदेश. इकडं असणार आहे ओरिसा. आता मित्रांनो तेलंगणाला तुमची समुद्र सीमा लागत नाही. लक्षात ठेवायचं. तेलंगणाला समुद्र सीमा लागत नाही. कारण का? तेलंगणा इथे बरोबर असा ट्रँगल मध्ये येतो बघा. ठीक आहे. ओरिसा लागलं. या ठिकाणी काय असणार आहे तुमचं? पश्चिम बंगाल असणार आहे. लक्षात आलं का? बघा 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 गोवा, 4 कर्नाटक, 5 केरळ, 6 तमिळनाडू, 7 आंध्र प्रदेश, 8 ओरिसा, 9 वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल. अशा जवळपास 9 राज्यांना तुमचं प्रॉपर सागरी सीमा लागते. म्हणजे टोटल किती असणार आहे? 7,517. आणि सगळ्यात जास्त कोणाला लागते? गुजरातला. हे पण लक्षात ठेवा, गुजरात. ठीक आहे. नेक्स्ट बेट समूह वगळून. ओके. आता थोडस जर मी ओके याच्यामध्ये कुठले बेट येतात बघा.
जो हा पार्ट आहे मी याला काय म्हणणार, अरबी समुद्र. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं. काय कन्फ्युज होतं, काही जणांना वाटतं की अरबी समुद्र इकडे आहे, काहींना वाटतं की जो बंगालचा उपसागर इकडे आहे. अजिबात कन्फ्युज नाही करायचे. बघा, बंगालचा उपसागर आपण काय इंग्लिशमध्ये म्हणतो, बे ऑफ बेंगॉल. आता बघा, अरबीतलं अ आणि बंगालचं ब, असं लक्षात ठेवा ना. मग सुरुवात कुठं होती आपली, अ पासून ना. आपण अ पासून ब ला जातो. मग इकडे इकडे या, अ पासून ब ला, म्हणजे अरबी समुद्र इकडे आला आणि बंगाल इकडे आलं. टेक्निक करत चला. आता मला सांगा, इथं कोणता आहे अरबी समुद्रामध्ये, लक्षद्वीप आहे की नाही, आणि इकडे कोणता आहे, अंदमान निकोबार बेटे आहेत. मित्रांनो, सांगायचा उद्देश काय आहे, या सगळ्यांची जर मी जर समुद्र किनारा पकडला तर तो किती येतो, 7,517. ठीक आहे. आणि जर मी हे वगळलं, हे जे दोन बेटा आहेत हे जर मी वगळली तर ती सीमा किती येते, 6,100 किलोमीटर अशी येते. ठीक आहे. देन थोडासा तुमचा एक्स्ट्रा पार्ट मी सांगतो. तर हे जर दोन मी बेट बघितले, कुठले, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार, सगळ्यात जास्त वस्ती कुठं आहे, अंदमान निकोबारला आहे. याच्यावर जवळपास 572 बेटे आहेत. मित्रांनो, असे ते का बघा, त्याच्यावर 36 बेटावर तुमची लोकसंख्या राहते. क्लिअर. देन जागतिक प्रमाण किती आहे, जर तुम्ही विचार केला तर आपलं क्षेत्रफळ किती आहे टोटल जगाचं, 2.42%. म्हणजे जर मी म्हणलं की 100 स्क्वेअर किलोमीटर असेल, त्यातले 2 स्क्वेअर किलोमीटर कोणाचं असणार आहे, भारताचं असणार आहे. ठीक आहे. लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, 17.5%. म्हणजे जवळपास जर मी विचार केला, 100 लोकांमधले ऑलमोस्ट 17 लोक कुठले आहेत, भारतातले आहेत. सो आता जर आपण बघितलं तर क्षेत्रफळानं, थोडंसं मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो. ठीक आहे. क्षेत्रफळानं बघा, लक्ष द्या. पहिला पॉइंट काय आहे बघा, जर लोकसंख्या बघितली आपण, जगाची लोकसंख्या, तर भारत सध्या 2 नंबरवर आहे. 1 नंबरला कोण आहे, चीन. आता ऑलमोस्ट बघा, 21वी लोकसंख्या अजूनही ते आकडेवर आलेली नाही, तरी पण आपण सध्या 2 नंबरला आहोत. आता ऑलमोस्ट आपण 145 कोटी पर्यंत गेलेलो आहोत, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण तरी पण आपला 11ची थोडीशी लोकसंख्या फॉलो करावी लागेल, कारण आपण जनगणना 10 वर्षांनी घेतो. आता सध्याची अपडेट नाही आलेली अजून, त्यामुळे फक्त लक्षात ठेवा 1 नंबरला चीन आहे आणि जगात 2 नंबरला कोणा लोकसंख्येला, भारत आहे. देन सेकंड पॉइंट काय आहे, जर तुम्ही क्षेत्रफळाचा विचार केला मित्रांनो, तर जगातलं जर मी विचार केला तर जगात किती नंबरला इंडिया आहे, भारत किती नंबरला आहे, 7व्या नंबरला भारत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय का. म्हणजे 1 नंबरला कुठे असणार आहे, इथं जगातला सगळ्यात मोठा देश कोणता आहे, रशिया. रशिया मित्रांनो इतका देश मोठा आहे, तो आशियामध्ये पण आहे आणि तो युरोपमध्ये पण आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, युरेशिया. आपण हे स्टडी पण करायचंय. सो लक्षात घ्या मित्रांनो, क्षेत्रफळानुसार जगात 7 नंबरला कोण आहे, हे दोन्ही कुठले आहेत पॉइंट, इंडियाचे आहेत. लोकसंख्येनं 2 नंबरला कोण आहे, इंडिया. लोकसंख्येनं 1 नंबरला कोण आहे, चीन. आणि क्षेत्रफळाने 1 नंबरला कोण आहे, रशिया. जवळपास भारताच्या तिप्पट रशिया आहे क्षेत्रफळाने विचार केला तर. ठीक आहे. चला नेक्स्ट थोडंसं बघा, हे थोडंसं तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेवलवर तुम्हाला थोडंसं मॅप पण माहिती पाहिजे. ओके. तर काही वेळा अभ्यास करत असताना तुम्हाला ह्या गोष्टी महत्वाच्या लक्षात येतील. जेव्हा आपण असा विचार करतो की आपल्या जगामध्ये किती खंड आहेत, टोटल 7 खंड आहेत की नाहीत. सुरुवात करूया. बघा, तुमचं स्टडी करताना असा पाहिजे पूर्ण मॅप, उजवी साईड आणि डावी साईड. आपण सुरुवातीतनं करूया. पहिला आहे उत्तर अमेरिका 1, उत्तरची साईड कुठली खालची, दक्षिण अमेरिका 2. बघा एकदम टेक्निक सांगतोय मी, अजिबात अवघड नाहीये. उत्तर अमेरिका उत्तरेला झाला, दक्षिण अमेरिका दक्षिणेला झाला, कॉमन काय आहे, अमेरिका अमेरिका. आता इकडे चला, साईडचा कुठला आहे, साईडचा कुठला आहे, आफ्रिका आहे 3 नंबर. आता वरती चला, वरती कुठला आहे, आता इथे एक स्किप झालेला आहे, इथं वरती कुठला आहे, युरोप. बरोबर, 4 नंबर, 4 खंड झाले. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, इकडे कोणता आहे, आफ्रिका, आणि इकडे कोणता आहे, युरोप. आता साईडला चला, साईडला कोणता आहे, 5 नंबरला आशिया. ठीक आहे, 5 झाले. आता अजून कोणता राहिला बघा, एक आहे खंड कोणता, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया खंड पण आहे, ऑस्ट्रेलिया देश पण आहे, आणि ऑस्ट्रेलिया बेट पण आहे. मी सांगेन आपल्या त्या ह्याच्यामध्ये येईल ते. आता मला सांगा मित्रांनो, जर तुम्ही टोटल जर भूसीमा बघितल्या, टोटल किती खंड आहेत तिथं, 7 खंड आहेत. मी काय म्हणलं, देर आर 7 कॉन्टिनेंट, 7 खंड आहेत. 1 उत्तर अमेरिका, 2 दक्षिण अमेरिका, साईडचा 3 आफ्रिका, वरचा युरोप, साईडचा आशिया, परत खालचा ऑस्ट्रेलिया. मी असं गेलो की नाही बघा, झिगझॅग, 1 असं असं, पुन्हा हे आणि पुन्हा असं, टोटल 6 झाले. आता 7वा खंड कुठे आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही. 7वा खंड आहे अंटार्क्टिका, ज्यावर मानव वसाहत राहू शकत नाही, कारण -15, 20, 35 डिग्री तुमचं तापमान असतं. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, सगळ्यात मोठा बर्फाळ खंड कुठला असणार आहे,
अंटार्क्टिका लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. येस. सो व्हेरी क्लिअर. तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत की परराष्ट्र धोरण अभ्यास करत असताना आपलं शेजारील राष्ट्रांबरोबर आपले संबंध काय आहेत आणि आपले कुठले राष्ट्र करायचे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आणि वन बाय वन गोष्टी क्लिअर होत जातील. सुरुवातीला इंट्रोडक्शन करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण आपला आवाका खूप मोठा असणार आहे. पण आपल्याला फक्त काय करायचं आहे, डिपार्टमेंटल PSI साठी जे लागणार आहे ते आपल्याला स्टडी करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, चला धन्यवाद.